हॅलो. आज आपण मॅट्रिसेस या चॅप्टरमधला ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस हा आर्टिकल आपल्याला बघायचं आहे. यापूर्वी आपण एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स कसं काढायचा किंवा इन्व्हर्स काढण्याच्या पद्धती, ज्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याचबरोबर ॲडजॉइंट मेथड हे आपण शिकलेलं आहे. आता यामध्ये ॲक्च्युअल आपल्याला इथं लिनियर इक्वेशन दिलेले असतात. ते दिलेले लिनियर इक्वेशनमध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत, मग 2 असतील किंवा 3 असतील, त्यांच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या हे आपल्याला आज बघायचं आहे. यापूर्वी आपण मागच्या वर्षी देखील डिटर्मिनंट या चॅप्टरमध्ये क्रॅमर्स रूलचा उपयोग करून दिलेल्या इक्वेशनमध्ये जे काही व्हेरिएबल्स होते त्यांच्या आपण काय किमती काढलेल्या आहेत. आता इथं आपल्याला मॅट्रिक्सचा यूज करून दिलेले जे काही इक्वेशन्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत आणि सॉल्व करून त्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या आपण काय किमती काढायचे आहेत. आता इथं 2 इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. पहिला इक्वेशन जो आहे तो म्हणजे 2x + 3y = 5 आणि दुसरा इक्वेशन आहे x - 4y = 9. या दोन्ही इक्वेशनला पहिल्यांदा आपण या खालील पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज शोन बिलो. पहिला इक्वेशन 2x + 3y आणि दुसरा इक्वेशन आपण दिलेलं x - 4y = दोन्ही बाजूचे जे RHS आहेत दॅट इज 5 and 9. हा आपण काय दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये आपण तो लिहिलेला आहे. त्यानंतर परत जे काही 2 इक्वेशन्स आहेत किंवा जे 2 मॅट्रिक्स आपण लिहिलेले आहेत, परत ते दोन्ही मॅट्रिक्सेस आपल्याला या पद्धतीनं इथं दर्शवलेल्या पद्धतीनं आपल्याला काय लिहिता येईल. या पद्धतीनं पहिला जो मॅट्रिक्स आहे त्याचे एलिमेंट्स आहेत 2, 3. त्यानंतर दुसऱ्या रोचे एलिमेंट्स आहेत 1, 4, ज्याचा ऑर्डर आहे 2/2. आणि त्यानंतर दुसरा मॅट्रिक्स आपण घेतलेला XY, त्याचा ऑर्डर आहे 2/1 = RHSचा मॅट्रिक्स आपण लिहिलेला आहे 5, 9. यातला पहिला जो मॅट्रिक्स आहे, या लेफ्ट हँड साईडमध्ये जे 2 मॅट्रिक्सेस आहेत त्यामधला पहिला जो मॅट्रिक्स आहे तो जर आपण A जर कन्सिडर केला आणि दुसरा मॅट्रिक्स जो आहे त्याला आपण जर X कन्सिडर केला आणि उजव्या बाजूचा जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण जर B कन्सिडर केला, तर वरचा हा जो इक्वेशन आहे याला आपल्याला काय लिहिता येईल, AX = B. देन द अबव इक्वेशन कॅन बी रिटन ॲज AX = B. या इक्वेशनमध्ये AX = B जे काही 3 मॅट्रिसेस आहेत A, X आणि B हे कसे तयार झालेले तुम्ही बघा थोडंसं. पहिल्यांदा मॅट्रिक्स A कसा तयार झालेला आहे तो आपण बघूत. या दिलेल्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत X आणि Y जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे जे काही सहगुणक आहेत, पहिल्या इक्वेशनमध्ये X चा सहगुणक 2, त्यानंतर Y चा सहगुणक 3. त्यानुसार पहिल्या रोमध्ये जे एलिमेंट आहेत A मधला, A जो मॅट्रिक्स आहे त्याच्या पहिल्या रोमधले एलिमेंट कोणते आहेत, 2 आणि 3. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये X चा सहगुणक काही नाही म्हणजे काय 1 आहे. आणि त्यानंतर इथं Y चा जो सहगुणक आहे तो किती आहे, -4. मग त्यानुसार मॅट्रिक्स A मध्ये जो सेकंड रोचे एलिमेंट आहेत ते कोणते आहेत, 1 आणि -4. या पद्धतीनं मॅट्रिक्स A आपण का तयार करतो, म्हणजेच दिलेल्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, मग 2 असतील किंवा 3 असतील, त्या व्हेरिएबल्सच्या सहगुणकापासून हा मॅट्रिक्स A आपण काय तयार करतो. म्हणून इथं मॅट्रिक्स Aचे जे काही रोचे एलिमेंट्स आहेत, पहिल्या रोचे असतील 2, 3 आणि दुसऱ्या रोचे एलिमेंट्स असतील 1 आणि -4. त्यानंतर दुसरा जो मॅट्रिक्स आपण लिहिलेला आहे तो म्हणजे कोणता, X. त्याचे जे एलिमेंट्स आहेत ते आहेत X आणि Y, ज्याचा ऑर्डर आहे 2/1. आता हा मॅट्रिक्स X कसा तयार केला आपण, दिलेल्या इक्वेशनमध्ये जे काही व्हेरिएबल्स आहेत ज्यांच्या आपण किमती काढायच्या आहेत
त्यांचा आपल्याला काय मॅट्रिक्स घ्यायचं आहे. आता या दिलेल्या दोन्ही इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, म्हणून एक्समध्ये जे काही एलिमेंट्स असतील ते कोणते असतील, एक्स आणि वाय, त्याचा ऑर्डर काय घ्यायचा आपल्याला 2/1. आणि राहता राहिला मॅट्रिक्स बी. तो मॅट्रिक्स बी आपण कसा तयार केलेला आहे, दिलेल्या इक्वेशनमध्ये उजव्या बाजूला जे कॉन्स्टंट आहेत त्या कॉन्स्टंटपासून आपण काय मॅट्रिक्स बी तयार केलेलं आहे. आता उजव्या बाजूला दोन्ही इक्वेशनच्या उजव्या बाजूला पहिल्या इक्वेशनमध्ये RHS 5 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये RHS 9 आहे, म्हणून बी या मॅट्रिक्सचे जे काही एलिमेंट्स असतील ते कोणते असतील, 5 आणि 9, ज्याचा ऑर्डर आहे 2/1. आता इथं हा मॅट्रिक्स फॉर्म आपण घेतलेला आहे. then the above equation can be written as Ax is equal to B. मग आता आपण मगाशी बघितलेलं आहे, in the equation Ax is equal to B, X is the column matrix of variables, A is the matrix of coefficients of variables and B is the column matrix of constants. आता परत A चा जो ऑर्डर आहे तो किती आहे, 2/2, X चा ऑर्डर आहे 2/1 आणि B चा ऑर्डर आहे 2/1. या पद्धतीनं दिलेले जे काही मॅट्रिसेस आहेत किंवा जे काही मॅट्रिक्स आपण फॉर्म केलेले आहेत ते काय या मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये काय लिहून घ्यायचे. त्यानंतर या मॅट्रिक्स इक्वेशनमध्ये लिहिल्यानंतर जर दोन व्हेरिएबल्स असतील तर इथं एचा जो ऑर्डर असेल तो 2/2. जर दिलेल्या इक्वेशन 3 व्हेरिएबल्स असतील तर एचा ऑर्डर काय असेल 3/3. आणि त्याच पद्धतीनं एक्सचा जो ऑर्डर आहे, जर दोन इक्वेशन दिले असतील तर एक्सचा ऑर्डर असेल 2/1 आणि जर 3 इक्वेशन दिले असतील तर एक्सचा ऑर्डर काय असेल 3/1. आणि बीचा ऑर्डर ज्यावेळेस 2 इक्वेशन दिले असतील त्यावेळेस त्याचा ऑर्डर असेल 2/1 आणि ज्यावेळेस 3 इक्वेशन्स आपण दिलेले असतील लिनियर इक्वेशन किंवा सायमल्टेनियस इक्वेशन त्यावेळेस बीचा ऑर्डर काय असेल 3/1. आता या व्हॅल्यूज दिल्यानंतर आपल्याला काय किंवा ह्या मॅट्रिसेस आपण मेन्शन केल्यानंतर किंवा लिहिल्यानंतर आपल्याला काय त्या दिलेल्या इक्वेशन जे काही व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या आपल्याला काय किमती काढायचे आहेत आणि या किमती काढण्याच्या एकूण 2 पद्धती आहेत. पहिली मेथड आहे किंवा पहिली पद्धत आहे मेथड ऑफ इन्व्हर्जन आणि दुसरी जी मेथड आहे ती आहे मेथड ऑफ रिडक्शन. दोन्ही पद्धतीनं आपल्याला काय दिलेल्या इक्वेशनचे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या आपल्याला काय किमती काढता येतात. आपण 1/1 किंवा एकानंतर एक आपण ते बघूत. त्यापैकी पहिली जी मेथड आहे ती म्हणजे कोणती, मेथड ऑफ इन्व्हर्जन. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्हीपैकी कुठल्याही मेथडमध्ये म्हणजेच पहिल्या मेथडनी किंवा दुसऱ्या मेथडनी म्हणजे मेथड ऑफ इन्व्हर्जन किंवा मेथड ऑफ रिडक्शन दोन्हीपैकी कुठल्याही मेथडचा जरी आपण यूज केला तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, दिलेल्या लिनियर इक्वेशन किंवा दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनवरून आपल्याला काय 3 मॅट्रिसेस लिहून घ्यायचे आहेत. ते म्हणजे कोणते, ए, एक्स आणि बी. आता एचे एलिमेंट्स कोणते असतात ते आपण बघितलेलं आहे. एक्सचे एलिमेंट्स कोणते असतात किंवा त्याचा ऑर्डर काय असतो आपण हा बघितलेला आहे. त्यानंतर बीचा ऑर्डर किंवा त्याचे एलिमेंट्स काय असतात हे आपण बघितलेले. आता इथं आपल्याला 3 इक्वेशन्स दिलेले आहेत. हा फर्स्ट, त्यानंतर हा सेकंड आणि त्यानंतर हा थर्ड. पहिला इक्वेशन आहे a1x + b1y + c1z = d1. दुसरा इक्वेशन दिलेलं आहे a2x + b2y + c2z = d2. तिसरा इक्वेशन दिलेलं आहे a3x + b3y + c3z = d3. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दिलेले तिन्ही इक्वेशन्स हे मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण लिहून घेतलेले आहे. ax = b हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म. आता इथे आपण एकूण 3 इक्वेशन्स दिले आहेत आणि ज्यामध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत म्हणून एचा जो ऑर्डर असेल तो काय असेल 3/3. त्यानंतर बीचा जो ऑर्डर असेल तो कोणता असेल 3/1 आणि एक्सचा जो ऑर्डर असेल तो 3/1 आणि बीचा जो ऑर्डर असेल तो देखील काय असेल 3/1. आता इथं जी मेथड आहे ती मेथड कोणती, इन्व्हर्जन. म्हणजे अर्थातच इथं आपल्याला काय इन्व्हर्स काढावं लागेल. म्हणजेच इन्व्हर्स काढून दिलेल्या इक्वेशन्समधल्या अननोनची किंवा दिलेल्या इक्वेशन्समधल्या व्हेरिएबलची आपल्याला काय व्हॅल्यूज काढायचे आहेत. मग आता इथं परत इन्व्हर्स कसा काढायचा आपण हे बघितलेलं आहे. इन्व्हर्स काढण्याच्या एकूण 2 पद्धती आहेत. त्यामध्ये एक एलिमेंटरी रो ऑर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरी आपण जी घेतलेली आहे
बाय युजिंग ॲडजॉइंट मेथड. आता या मेथडनी ज्यावेळेस तुम्ही दिलेली लिनिअर इक्वेशन सोडवताय त्यापैकी इन्व्हर्स काढण्याचा ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस शक्यतो ॲडजॉइंट मेथडने आपल्याला काय इन्व्हर्स काढायचं, जी सोपी पद्धत आहे. मग ज्याचा ऑर्डर 2x2 असेल किंवा 3x3 असेल त्यावेळेस दिलेल्या मॅट्रिक्सचा एचा इन्व्हर्स हा शक्यतो काय ॲडजॉइंट मेथडने काय काढायचे. मग त्यानुसार हा आपल्याला दिलेला मॅट्रिक्स इक्वेशन AX = B ए इन्व्हर्स आपण आता मागे सांगितल्याप्रमाणे दिलेला जो मॅट्रिक्स ए आहे त्याचा काय इन्व्हर्स काढायचा आहे. तो इन्व्हर्स काढल्यानंतर पुढची स्टेप होता इन्व्हर्स काढल्यानंतर मग तो ऑर्डर 2x2 असेल किंवा 3x3 असेल. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या एचा जो इन्व्हर्स काढायचा आहे तो शक्यतो काय ॲडजॉइंट मेथडने काढायचं आहे, कारण काय ती पद्धत काय सोपी आहे. किंवा यापेक्षा तुम्हाला जर दुसरी मेथड सोपी वाटत असेल तर तुम्ही त्याही पद्धतीने काढू शकता. ओके. मग इन्व्हर्स काढल्यानंतर जो आपण मॅट्रिक्स इक्वेशन लिहिलं आहे किंवा मॅट्रिक्स फॉर्म, मॅट्रिक्स त्याला काय म्हणतात मॅट्रिक्स फॉर्म AX = B, याला काय करायचं आहे प्री मल्टिप्लाय बाय ए इन्व्हर्स. म्हणजेच AX = B हा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे त्या मॅट्रिक्स फॉर्मला काय करायचं आहे प्री मल्टिप्लाय, म्हणजेच उजव्या आणि डाव्या बाजूला काय करायचं आहे त्याच्या ए इन्व्हर्सनी काय मल्टिप्लाय करायचं आहे, जो इथं आपण काय मल्टिप्लाय केलेलं आहे. ए इन्व्हर्स इंटू AX = A इन्व्हर्स इंटू B. परत इट कॅन बी रिटन ॲज ए इन्व्हर्स इंटू ए इंटू एक्स = ए इन्व्हर्स बी ए इन्व्हर्स बी. मग आता आपण पूर्वी बघितलेलं आहे ए इन्व्हर्स आणि एचा गुणाकार. इन्व्हर्समध्ये आपण एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढतो किंवा इन्व्हर्सची आपण व्याख्याच केलेली होती, दॅट इज ए इन्व्हर्स इंटू ए = आय. त्यानुसार या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती असेल आय इंटू एक्स = ए इन्व्हर्स इंटू बी. आणि परत आय म्हणजेच काय युनिट मॅट्रिक्स कुठलाही त्यांचा गुणाकार काय असतो दॅट इज एक्स, दॅट इज आय इंटू एक्स, दॅट इज एक्स = ए इन्व्हर्स बी विच गिव्ज द रिक्वायर्ड सोल्युशन. आता आपण ए इन्व्हर्स काढलेलं आहे त्यानंतर बी आपण इथं वरती लिहिलेलं आहे, त्या दोन्हींचा गुणाकार घ्यायचं आहे आणि गुणाकार घेऊन इथं जे एक्स आहे मॅट्रिक्स एक्स आहे किंवा त्या मॅट्रिक्स एक्समध्ये जे काही एलिमेंट्स आहेत मग XYZ असतील किंवा XY असतील त्यांच्या आपण काय व्हॅल्यूज काढायचे. मग ही जी काही प्रोसेस आहे किंवा ही जी काही मेथड आहे या मेथडला काय म्हणायचं आहे इन्व्हर्जन मेथड. आता त्यापैकी इथं एक एक्झाम्पल आपण सॉल्ड एक्झाम्पल घेऊ पहिल्यांदा, त्यानंतर एक्झरसाईजमधले आपण एक्झाम्पल घेऊ. आता इथं पहिला जो एक्झाम्पल आहे सॉल्डमधला, सॉल्व द इक्वेशन्स 2x + 5y = 1 अँड 3x + 2y = 7 बाय द मेथड ऑफ इन्व्हर्जन. मग पहिल्यांदा दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनवरनं पहिल्यांदा आपल्याला काय तिन्ही मॅट्रिसेस लिहायचे आहेत, ए त्यानंतर एक्स आणि त्यानंतर बी. आता तिन्ही मॅट्रिसेस कसे तयार करायचे हे आपण बघितलेलं आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो मॅट्रिक्स एचे एलिमेंट्स कसे घ्यायचे, मॅट्रिक्स एक्सचे एलिमेंट्स कसे घ्यायचे आणि मॅट्रिक्स बीचे एलिमेंट्स कसे घ्यायचे. पहिल्यांदा मॅट्रिक्स एचे एलिमेंट्स कसे घ्यायचे, जे दिलेले इक्वेशन्स आहेत आपल्याला 2 दिले असतील किंवा 3 दिले असतील त्यामध्ये एक्स आणि वायचे जे काही सहगुणक आहेत. आता समजा पहिला इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2x + 5y = 1. आता यामध्ये एक्स आणि वायचे सहगुणक कोणते 2 आणि 5 आणि 2 आणि 5 हे काय झाले मॅट्रिक्स ए मधल्या पहिल्या रोचे एलिमेंट्स. इथं आपण लिहिलं आहे मॅट्रिक्स ए मधल्या पहिल्या रोचे एलिमेंट्स दॅट इज 2 अँड 5. त्यानुसार हे 2 आणि 5 इथं आपण लिहिले आहे 2 आणि 5. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनमध्ये जे एक्स आणि वायचे सहगुणक आहेत ते काय असतील या मॅट्रिक्स ए मधल्या दुसऱ्या रोचे एलिमेंट्स इथं आपण लिहिले आहेत 3 आणि 2. या पद्धतीनं मॅट्रिक्स ए आपल्याला काय तयार करायचं. मॅट्रिक्स ए लिहिल्यानंतर आपल्याला मॅट्रिक्स एक्सचे एलिमेंट्स लिहायचे आहेत. आता इथं एचा जो ऑर्डर आहे तो किती आहे 2/2. दोनच इक्वेशन्स आहेत म्हणजे त्याचा ऑर्डर किती राहणार 2/2. त्यानंतर मॅट्रिक्स एक्सचे जे काही एलिमेंट येणार आहेत ते कोणते येणार आहेत दिलेल्या इक्वेशनमधले व्हेरिएबल. आता दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल कोणते आहेत एक्स आणि वाय. म्हणून एक्सचे जे काही एलिमेंट्स असतील ते काय असतील एक्स आणि वाय, ज्याचा ऑर्डर काय असेल 2/1. ज्याचा ऑर्डर काय असेल 2/1. आता 2/1च काय घ्यायचा 1/2 का नाही घ्यायचा हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे.
बरोबर आहे. मॅट्रिक्स एक्सचा जो ऑर्डर आहे तो काय आपण 2/1 घेतलेला आहे. त्याचं कारण म्हणजे काय, आपल्याला ए आणि एक्स या दोन्हींचा काय घ्यायचं आहे, गुणाकार करायचं आहे. आणि गुणाकाराची जी कंडिशन आहे ती कंडिशन कोणती आहे, पहिल्या मॅट्रिक्सच्या कॉलमच्या संख्येबरोबर दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रोची संख्या असेल तरच त्यांचा गुणाकार आपल्याला काय करता येतो. आपण जर इथं 1/2 जर घेतला तर आपली कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. म्हणून एक्सचा जो ऑर्डर आपल्याला घ्यायचा आहे तो कोणता, 2/1. म्हणून एक्सचे एलिमेंट्स काय असतील कॉलममध्ये, एक्स आणि वाय. त्यानंतर बीचे एलिमेंट्स कसे घ्यायचे आपण हे बघितलेलं आहे. दिलेल्या इक्वेशनमध्ये जे कॉन्स्टंट आहेत उजव्या बाजूला ते म्हणजेच काय असतात मॅट्रिक्स बीचे एलिमेंट्स. त्याचा देखील परत काय घ्यायचं आपल्याला ऑर्डर, तो काय घ्यायचा आहे 2/1. म्हणून मॅट्रिक्स बीचे एलिमेंट्स काय असतील 1 आणि 7. म्हणजे तिन्ही जे मॅट्रिसेस आहेत ते आपल्याला काय मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. त्याचा हा मॅट्रिक्स फॉर्म, द मॅट्रिक्स फॉर्म इज AX इज इक्वल टू बी, वेअर ए एक्स आणि बी तर आपण लिहिलेलं आहे आता मग सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर आता परत आपल्याला काय इन्व्हर्जन मेथडने त्यांचे आपल्याला काय व्हॅल्यूज काढायचे आहेत. म्हणजेच इथं आपल्याला काय ए इन्व्हर्स काढावं लागेल. त्यासाठी पहिल्यांदा हा जो मॅट्रिक्स इक्वेशन किंवा मॅट्रिक्स फॉर्म आपण लिहिलेला आहे त्या मॅट्रिक्स फॉर्मला काय केलेलं आहे, प्री मल्टिप्लाइंग द अबव मॅट्रिक्स इक्वेशन म्हणजेच हा AX इज इक्वल टू बी बाय ए इन्व्हर्स वी गेट. म्हणजेच हा मॅट्रिक्स फॉर्म जो आहे या मॅट्रिक्स फॉर्मला काय करायचं आहे, एक्स इज इक्वल टू बी या मॅट्रिक्स फॉर्मला काय करायचं आहे, दोन्ही बाजूला ए इन्व्हर्सनी काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. इथं आपण तो मल्टिप्लाय केलेला आहे ए इन्व्हर्स इंटू एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. परत ए इन्व्हर्स इंटू एचा गुणाकार काय असेल आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी, दॅट इज एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. हा फर्स्ट इक्वेशन. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ए इन्व्हर्स काढायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ए इन्व्हर्स काढायचं आहे. आता ए इन्व्हर्स जर 2/2चा ऑर्डर असेल मॅट्रिक्स असेल तर त्याचा इन्व्हर्स काढायची तुम्हाला सोपी पद्धत सांगतो, एकदम सोपी. विदिन सेकंद किंवा विदिन 1 मिनिटामध्ये तुम्हाला त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा काय इन्व्हर्स काढता येतो. पण परीक्षेमध्ये शक्यतो या पद्धतीचा उपयोग करायचा नाही. ही मेथड कुठे यूज करायची, तुमच्या त्या CETच्या एक्झाममध्ये. शक्यतो या आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये ही मेथड काय ॲडॉप्ट करायची नाही. ठीक आहे. मग आता ती सोपी पद्धत कोणती तुम्हाला सांगतो मी इथं एचा इन्व्हर्स काढण्याचा. आता पहिल्यांदा मॅट्रिक्स ए जो दिलेला आहे त्याचा डिटर्मिनंट घ्यायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू काढायची. त्यानुसार इथं आपण व्हॅल्यू काढलेली आहे, त्याची व्हॅल्यू इथं आलेली आहे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू -11. आता -11 ही त्याची आपण व्हॅल्यू काढलेली. आता याचा डायरेक्ट इन्व्हर्स कसा काढायचा ही तुम्हाला सांगतो तुम्हाला थोडक्यात. त्याचा इन्व्हर्स काढत असताना पहिल्यांदा काय करायचं आहे, याचा जो डिटर्मिनंट आहे त्याची आपण व्हॅल्यू काढली -11. आता याचा ॲडजॉइंट किंवा याचा डायरेक्ट इन्व्हर्स सांगतो मी तुम्हाला. हा इथं काढलेला आहे 1/-11 2 -5 -3 आणि 2. आता इथं ॲडजॉइंट ऑफ एचे एलिमेंट डायरेक्ट कशी लिहायची तुम्हाला सांगतो मी. डायरेक्ट कशी लिहायची, आता हा मॅट्रिक्स ए आहे. या मॅट्रिक्स एमध्ये हा काय आपला डायगोनल आहे. ते डायगोनलचे एलिमेंट काय करायचे, ॲज इट इज ठेवायचे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. मग डायगोनलचे एलिमेंट ॲज इट इज ठेवल्यानंतर जे नॉन डायगोनल एलिमेंट आहेत, आता नॉन डायगोनल एलिमेंट कोणते आहेत, 5 आणि हा खालचा 3, त्याचे फक्त काय करायचे साईन चेंज करायची. म्हणजेच मायनस असेल तर प्लस घ्यायचं आहे आणि प्लस असेल तर मायनस घ्यायचं आहे. म्हणून इथं कोणते एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट कोणते 5 आणि 3 दोन्हीचे साईन कोणते पॉझिटिव्ह, त्यांची साईन काय करायची फक्त चेंज करायची. हे इथं चेंज केलेले आहेत. डायगोनल एलिमेंट ॲज इट इज 2 आणि 2. त्यानंतर नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत हा 2 आणि हा 2. त्यानंतर नॉन डायगोनल एलिमेंट जे आहेत त्यांचे इथं काय साईन चेंज केलेले आहेत -3 आणि -5. मग आपण ॲडजॉइंट मेथडमध्ये फॉर्म्युला बघितला इन्व्हर्स काढण्याचा, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ एची किंमत काढलेली आहे 1/-11 आणि त्यानंतर ॲडजॉइंट ऑफ ए. या पद्धतीनं 1 मिनिटामध्ये तुम्हाला काय दिलेल्या मॅट्रिक्सचा काय इन्व्हर्स काढता येतो. पण शक्यतो ही मेथड परीक्षेमध्ये यूज करायची नाही. ठीक आहे. हा इन्व्हर्स काढला. आता इथं ॲडजॉइंट मेथडनी
इथं जे काही काढलं ते ॲडजॉईंट मेथडनी काढलेलं, म्हणजे आपल्या पूर्वीच्या पद्धतीनं म्हणजेच कोफॅक्टर काढायचं आहे, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टरवरनं त्याचा ॲडजॉईंट आणि ॲडजॉईंटवरनं हा फॉर्म्युला यूज करून त्याचा इन्व्हर्स काढायचं आहे. त्यानुसार इथं ए इन्व्हर्स आता काढलेलं आहे 1 डिवायडेड बाय -11 2 - 5 -3 आणि 2. मग आता इक्वेशन 1 आपण बघितलेलं आहे. इक्वेशन 1 काय आपला x = a इन्व्हर्स b. इक्वेशन 1 जो आहे तो आपला कोणता x = a इन्व्हर्स b. यामध्ये आपण काय व्हॅल्यूज ठेवल्या a इन्व्हर्स आपण इथं काढलेलं आहे 1 डिवायडेड बाय -11 2 - 5 -3 2 आणि त्यानंतर बीचे एलिमेंट आपण इथं वरती लिहिलेले आहेत, दॅट इज 1 आणि 7. ते इथं घेतले आपण. हा 1/11 ॲज इट इज आणि हा मायनस जो आहे या मायनसने इथं काय केला मल्टिप्लाय केला. त्यानुसार -2 + 5 -3 आणि हा -2. त्यानंतर या दोन्ही मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. हा 1/11 ॲज इट इज. त्यानुसार फर्स्ट रो आणि हा कॉलम हा काय होईल -2 × 1 दॅट इज -2 जा 1 दॅट इज -2 आणि 5 × 7 म्हणजे हा किती 35 म्हणजेच -2 आणि +35 म्हणजे हा येईल 33. त्यानंतर सेकंड रो आणि हा कॉलम 3 × 1 दॅट इज 3 आणि -2 × 7 म्हणजे हा -14 आणि हा 3 म्हणजेच हा येईल -11. या 1/11 इथं मल्टिप्लाय केल्यानंतर पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय केल्यानंतर हा होईल 3 आणि या सेकंड एलिमेंटला मल्टिप्लाय केल्यानंतर हा येईल 3 - 1. आता हे दोन्ही मॅट्रिसेस इक्वल आहेत. मग आपल्या इक्वल मॅट्रिक्सच्या व्याख्येनुसार दोन मॅट्रिक्स इक्वल केव्हा असतात, ज्यावेळेस दिलेल्या दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर सारखा असतो आणि त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स सारखे असतात, त्यावेळेस दोन्ही मॅट्रिक्स काय इक्वल असतात. आता हे दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत म्हणजेच याचा अर्थ काय येईल हेन्स बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस वी गेट x = 3 अँड y = -1. या पद्धतीनं इन्व्हर्जन मेथडचा यूज करून दिलेल्या इक्वेशन्समध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या आपण काय किमती काढायची. आता परत या काढलेल्या किमती बरोबर आहेत का नाही हे देखील आपल्याला चेक करता येतं. हे चेक कसं करायचं आहे, दिलेले जे काही इक्वेशन्स आहेत 2x + 5y = 1 अँड 3x + 2y = 7 यामध्ये x आणि y च्या किमती ठेवायचे आणि x आणि y च्या किमती ठेवल्यानंतर हे दोन्ही इक्वेशन काय सॅटिस्फाय झाले तर सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे, तरच आपण काढलेल्या x आणि y च्या व्हॅल्यूज बरोबर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. अन्यथा जर सॅटिस्फाय होत नसतील एखादा इक्वेशन तर आपला कुठंतरी चुकलेलं आहे असं आपल्याला समजून परत तो काय एक्झाम्पल परत काय सोडवायचं. आता या एक्झाम्पलमध्ये दोनच व्हेरिएबल्स होते. आता दुसरा जो एक्झाम्पल आहे त्यामध्ये काही एकूण 3 व्हेरिएबल्स आहेत. यामध्ये 3 इक्वेशन्स दिले आहेत. यातला सेकंड एक्झाम्पल सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय द मेथड ऑफ इन्व्हर्जन. फर्स्ट इक्वेशन इज x - y + z = 4. Second is 2x + y - 3z = 0 and third is x + y + z = 2. आता मागाशी सांगितल्याप्रमाणे आता डायरेक्ट आता मी तुम्हाला सांगतो मी आता याचा मॅट्रिक्स फॉर्म ए कसा तयार करायचा आहे, एक्स कसा तयार करायचा आहे किंवा बी कसा तयार करायचा आहे, आता आपण यापूर्वीच्या एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे. त्यानुसार डायरेक्ट याचा मॅट्रिक्स फॉर्म इज AX = B. त्यानुसार एचे एलिमेंट हे कोणते असतील, दॅट इज 1 1 1. त्यानुसार 1 - 1 1. त्यानुसार पहिल्या रोचे एलिमेंट 1 - 1 1. त्यानंतर इथं काय 2 1 -3 हे झाले सेकंड रोचे एलिमेंट. त्यानंतर 1 1 1 हे झाले काय थर्ड रोचे एलिमेंट्स. या पद्धतीनं हा मॅट्रिक्स ए आपल्याला तयार करायचं आहे. त्यानंतर एकूण 3 व्हेरिएबल्स आहेत म्हणून एक्स हा काय येईल XYZ आणि उजव्या बाजूला जे कॉन्स्टंट आहेत ते कॉन्स्टंट म्हणजे काय असतील बीचे एलिमेंट्स त्यानुसार 4 0 आणि 2. मग सर्व काय केलं आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. परत हा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे या मॅट्रिक्सला फॉर्मला काय करायचं आहे मल्टिप्लाय बोथ साईड बाय A इन्व्हर्स वी गेट दिस इक्वेशन 1. दॅरफॉर x = A इन्व्हर्स B. आता परत आपल्याला काय करायचं आहे, जो मॅट्रिक्स ए आहे त्याचा काय आपल्याला काय इन्व्हर्स काढायचं आहे. आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्व्हर्स हा शक्यतो काय सोपी जी पद्धत आहे, तुम्हाला जी सोपी मेथड वाटते मग ती रो ट्रान्सफॉर्मेशनची असेल किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशनची असेल किंवा ॲडजॉईंट मेथडची असेल, या तिन्हीपैकी तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीचा यूज करून दिलेल्या मॅट्रिक्स एचा तुम्हाला काय करायचं आहे इन्व्हर्स काढायचं. आता इथं दिलेल्या मॅट्रिक्स एचा जो इन्व्हर्स आहे तो काय ॲडजॉईंट मेथडनी काढलेला आहे.
इथं इथं डायरेक्ट इथं लिहिलेलं आहे, दॅट इज ए इनवर्स इज इक्वल टू 1/10 4 2 2 -5 0 5 1 -2 3 हा इथे इन्व्हर्स काढलेला आहे. आणि हा फॉर्म्युला यूज करून ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 10 आणि त्यानंतर ॲडजॉइंट ऑफ ए इथं आपण काढलेलं आहे. ॲडजॉइंट ऑफ ए दॅट इज 4 2 3 -5 0 5 1 -2 3 आणि यावरून ए इनवर्स इक्वल टू 1/10 हा मॅट्रिक्स. मग इक्वेशन 1 वरून एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी, त्यानुसार 1/10 ॲज इट इज या दोन्हींचा गुणाकार केला असता तो गुणाकार येईल. आता गुणाकार कसा करायचा आपण यापूर्वी बघितलेलं आहे. पहिला रो हा कॉलम हा पहिला एलिमेंट येईल, म्हणजेच हा असा फर्स्ट रो आणि हा कॉलम म्हणजेच कोणता हा एलिमेंट येईल. त्यानंतर सेकंड रो हा कॉलम म्हणजेच हा एलिमेंट येईल आणि थर्ड रो आणि हा कॉलम म्हणजे हा काय शेवटचा एलिमेंट येईल. या पद्धतीचा का गुणाकार करायचा आहे. इथं गुणाकार केलेला आहे आणि तो गुणाकार इथं आलेला आहे. त्यानुसार 10 -10 आणि हा 20 परत या 1/10 मल्टिप्लाय केल्यानंतर हा येईल 2 - 1 1. परत दोन्ही मॅट्रिसेस इक्वल आहेत आणि परत इक्वल मॅट्रिक्सच्या व्याख्येनुसार करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल असतात. म्हणून इथं किमती काय असतील, एक्स इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू -1 अँड झेड इक्वल टू 1. या पद्धतीनं दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन्स किंवा दिलेले लिनियर इक्वेशन्स हे काय आपल्याला काय सॉल्व करायचे. ही झाली पहिली मेथड. त्यानंतर याची जी सेकंड मेथड आहे मेथड ऑफ रिडक्शन, ती सेकंड मेथड आपण पुढच्या भागामध्ये पाहू. तर आज आपण इथंच थांबूत.